आषाढीचे वेध लागले। पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते। भुवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा, याची देही याची डोळा। येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायी दिंडीच्या वारकऱ्यांच्या हाती टाळ मृदुंग, मुखी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत दिंडीने रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी यांची पायी दिंडी सोहळ्याचे 24वे वर्ष असून रविवारी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले। वरून राजाच्या हलक्या सरी, फटाक्याची आतिषबाजी, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखी विठू नामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला निघाली। राहुरी, श्रीरामपूर, राहता, संगमनेर, नगर आदी तालुक्यातील वारकरी दिंडीत सहभागी होतात। श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा नामदेव महाराज जाधव यांच्या अधिपत्याखाली आणि बाबा महाराज मोरे, सुभाष महाराज विधाते, भगवान महाराज मोरे देहूकर, सोमनाथ महाराज माणिक, किशोर महाराज निर्मळ, दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे। गौरव गोपाल कडू आणि सौ पूजा गौरव कडू, पृथ्वीराज बाबासाहेब मुसमाडे आणि अनुश्री पृथ्वीराज मुसमाडे आदींच्या हस्ते विविध पूजा करण्यात आली। पौराहित्य विजय जोशी, दिनेश जोशी, गणेश जोशी आदींनी केले। देवळाली प्रवरा शहरात प्रदक्षिणा घालून दिंडीचे प्रस्थान ठेवले जाते। दिंडी सोहळ्यादरम्यान प्रवासात राहुरी, देहरे, नगर, तुक्कड, ओढा, साकत, मांदळी, पाटेगाव, करमाळा, पांगरे, जवळगाव, टेंभुर्णी, करकंब आदी ठिकाणी मुक्काम करीत दिंडी पंढरपूर येथे शनिवारी 5 जुलै रोजी पोहोचणार आहे। दिंडीचे वास्तव्य भाटुंबरे श्री क्षेत्र पंढरपूर येथे असणार आहे। रविवार 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथे दिंडी प्रदक्षिणा होईल। सोमवार 7 जुलै रोजी सकाळी महाप्रसादानंतर परतीचा प्रवास सुरू होईल। दिंडीतील वारकऱ्यांना देवळाली प्रवरा बाजार तळावर मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडी व्यवस्थापन समितीने हरिभक्त पारायण नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केला। वारकऱ्यांना फराळ आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले। यावेळी अखिल बाबा पटेल, सुभेदार शेख, मौलाना उमर, वसीम तांबोळी, शिराज सय्यद, मनसूर शेख, शौकत तांबोळी, मुस्ताक शेख आदींनी दिंडी गेल्यानंतर परिसरातील पाणी बाटली आणि केळी प्लास्टिक गोळा करून साफसफाई केली। मुंबई महापालिकेत कर निरीक्षक ऐश्वर्या कराळे हिची निवड झाल्याबद्दल दिंडी व्यवस्थापन समितीचा सत्कार करण्यात आला। यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे आणि वारकऱ्यांचे दिंडीस मदत करणाऱ्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले। हरिभक्त पारायण अशोक महाराज मुसमाडे, हरिभक्त पारायण सीताराम पाटढूस, देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वतीने तुषार सुपेकर, सुरेंद्र थोरात, रवींद्र मोरे, अखिल बाबा पटेल, राजेंद्र लोंढे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, सुरेश वाबळे, अशोक खुरुद, डॉक्टर विश्वास पाटील, सोपान भान, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब महाडिक, बापूसाहेब कोतकर, कांता कदम, निवृत्ती होले, मंजा बापू वरखडे, डॉक्टर संदीप मुसमाडे आदी उपस्थित होते। या नियमाप्रमाणे श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा या सोहळ्याचं या ठिकाणी प्रस्थान आज सकाळी या ठिकाणी होतात। खऱ्या अर्थानं या दिंडी सोहळ्याचं एक वैशिष्ट्य कायम राहिलेलं आहे की सर्व समाज बांधव एकत्रित येऊन या दिंडी सोहळ्याचं स्वागत करतात। आत्ताच या ठिकाणी आमच्या देवळाली गावातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं वारकऱ्यांना या ठिकाणी नाश्ता दिला आहे। खरं म्हणजे यारे यारे लहान गौर याची पद्धती नारी न करावा विचार सुद्धा कवनाची या नियमाप्रमाणे या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला भेटी करता, पांडुरंगाच्या भेटी करता निघालेले आहे। तो भगवान परमात्मा आपली वाट पाहत आहे। वाटप आहे उभा भेटी यावणी प्रपाळ होता तरी होता वेळ। तो भगवान परमात्मा आपल्या सर्व वारकऱ्याची वाट पाहत आहेत। सर्व वारकरी मंडळी एक भेटीची आज घेऊन श्री क्षेत्र देवळाली प्रवरा येथून निघालेले आहेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व बांधवांचे, वारकऱ्यांचे, अन्नदात्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो। खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रातील एक शेतकरी राजा सुखी व्हावा याच्याकरता सर्व वारकरी मंडळींचं ही आस घेऊन सर्व मंडळी त्या ठिकाणी निघालेले आहेत। सर्व वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो। बोला। आज देवळाली प्रवरा शहरातून श्रीमंत महंत राजयोगी
श्री त्र्यंबकराज महाराज पायी दिंडी सोहळा मार्गस्थ होत आहे। त्यानिमित्ताने आपल्या शहरातून समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने, मी मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो। आपल्या देवळाली परिवाराचा शहराचे वातावरण कायम चांगले राहो, बळीराजा सुखी व्हावो, महाराष्ट्रात खूप पाऊस पडो, खऱ्या अर्थाने बळीचे शिवछत्रपतींचे राज्य हो, अशी मी श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। त्याचबरोबर देवळाली परिवारा शहरामध्ये समता, एकता, सौख्य कायम नांदो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या अर्थाने ते राज्य हो अशी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी जालिंदर आल्हाट, नानासाहेब उंडे, राहुरी।